श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। वाईट वेळ येण्यापूर्वी पाल आपल्याला देते हे 3 संकेत। वेळीच व्हा सावधान। स्वामी म्हणतात व्यक्तीच्या जीवनाचे 2 पैलू आहेत। जेव्हा तो त्याच्या चांगल्या आणि वाईट अवस्थेतून जात असतो, परंतु ज्याप्रमाणे चांगली वेळ निघून जाते तसेच वाईट काळही नेहमी नसतो। कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो, पण ते त्या व्यक्तीला समजत नाही। अनेक शास्त्रामध्ये आपल्याला पालने दिलेल्या संकेताचे वर्णन पाहायला मिळते। जेव्हा जेव्हा आपल्यावर व आपल्या कुटुंबावर वाईट संकट येत असते, तेव्हा दुर्घटना घडणार असते, तेव्हा या पालीकडून आपल्याला महत्त्वाचे संकेत प्राप्त होत असतात। असे संकेत प्राप्त होत असतात तेव्हा आपण सावधान व्हायला हवे। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। सर्वात मोठा आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे की जेव्हा तुम्ही एखादे नवीन घर घेतले असेल आणि अशा नवीन घरात प्रवेश करताना जर त्या घरांमध्ये एखादी मृत पाल आपल्याला आढळून आली तर हा सर्वात मोठा अशुभ संकेत असतो। अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींवर नेहमी वाईट वेळ येत असते। अनेक कठीण प्रसंगात यांच्यासोबत घडत असतात आणि या घरात राहणाऱ्या कुटुंबाची प्रगती कधीच होत नाही। असे दृश्य तुम्हाला पाहायला मिळाले तर त्वरित तुमच्या घरामध्ये होम हवन करून घ्या आणि येणाऱ्या अडचणीपासून तुमचे संरक्षण करून घ्या। दुसरा संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करून घरांमध्ये परत येतात तेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घराच्या चौकटीवर जर तुम्हाला पाल नजरेस पडल्यास होणारे कामसुद्धा अर्धवट राहते आणि त्या कामामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात। तसेच हा अशुभ संकेत हे सुद्धा सांगतो की येणाऱ्या भविष्य काळात अशी काहीतरी घटना तुमच्यासोबत घडणार आहे, त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकणार आहे। तसे तर पाल जास्त आवाज करत नाही। जर तुमच्या घरामध्ये आलेली पाल सतत आवाज करू लागली तर तिचा आवाज सातत्याने ऐकू येऊ लागला तर उद्योग व्यवसायामध्ये तसेच तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये काहीतरी वाईट घडणार आहे याचे संकेत दर्शवणारे असते। सोबतच एखादी वाईट घटना व अपघात सुद्धा होऊ शकतो। जर तुमच्या घरामध्ये सातत्याने पाल मरण्याच्या घटना घडत असतील, एका मागोमाग एक पाल जर मरत असतील तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेची काळी छाया गडद होत आहे हे दर्शवणारे हे चित्र असते। म्हणून जर अशा काही घटना तुमच्या घरामध्ये घडत असतील तर वेळीच सावधान व्हा आणि त्यावर योग्य ती सावधानता बाळगा। त्याचप्रमाणे घरामध्ये नेहमी पूजाविधी मंत्र जप करत राहा, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल व सकारात्मक ऊर्जेचा सहवास लाभेल। पालीशी संबंधित अनेक समज शास्त्रामध्ये लिहिलेले आहे। पाल ही चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते। आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे। एका बाजूला याचा अर्थ
असा होतो की आपले कुणासोबत तरी भांडण होणार आहे, म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.